आज आपण एक साडीच्या पीसपासून खूप सुंदर असं DIY तयार करणार आहोत आणि खरंच खूपच छान आहे। तुम्हाला भी नक्की आवडेल। तर बघा, मी हे साडीचा पदर घेतला होता आणि त्याच्यामध्ये फक्त आपले जी शॉपिंग बॅग आहे ना, पिशवी, तिचा वापर केलेला आहे। तर त्याचं मेजरमेंट स्क्रीनवर दाखवल्यानुसार तुम्ही कट करून घ्यायचं आहे आणि अतिशय साध्या सिंपल पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे। तर नक्की ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी त्याच साडीचा एक तुकडा घेतला होता आणि त्याचं मी एक बंद बनवून घेतलेला आहे, हँडल बनवून घेतलेला आहे। आपल्याला मी 72 इंच घेतलेला आहे, कारण की ही जी बॅगचं बंद आहे तो मी मोठा इंच घेतला आहे, कारण की ही जी मुलगी आहे ती मोठी उंच आहे खूप। तर तिच्या मेजरनुसार मी हा बंद तयार करून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहून घ्या। आणि जे वरचं जे आहे टोक, पहिले टचिंग सुरुवातीला तिथे आपल्याला 1 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि खाली बी 1 इंचाचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे। तर दोन्ही साईडने 1-1 इंचाचं मी मेजरमेंट घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो आपण बंद बनवलेला होता, हँडल बनवलं होतं, तो हँडल आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी वरती जे 1 नंबरचं इंच आहे तिथे आपल्याला ठेवून इथे स्टिच करायचं आहे, म्हणजे शिलाई मारायची आहे। दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थितपणे शिलाई करून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी तुम्ही चेन लावायची आहे। तर चेन तुम्ही तुमच्या आवडीनुसार बी लावू शकतात। माझ्याकडे सफेद रंगाची होती तर मी सफेद रंगाची घेतलेली आहे। तर अशी शिलाई एक बंद घेतलेला आहे, चेन घेतलेला आहे आणि चेनला इथे मी असं व्यवस्थित ठेवून त्या ठिकाणी मी टिच करणार आहे, म्हणजे शिलाई देणार आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपली इथे शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला टॉप टिच करायचं आहे। तर असं व्यवस्थितपणे ठेवून टॉप टिच करून घ्यायचं आहे आणि टॉप टिच झाल्यानंतर एक वेस्ट माझ्या काही चेन लेस होती, त्या लेसला मी असं ठेवलेलं आहे आणि ठेवल्यानंतर इथे शिलाई मारायची आहे। तर हे बघा, इथे मी शिलाई मारलेली आहे आणि आता काय करायचं आपल्याला की दुसऱ्याही साईडला चेन अटॅच करायची आहे, म्हणजे चेन जोडून घ्यायची आहे। तर मी चेन अशी ठेवून शिलाई मारणार आहे, त्याच्यानंतर टॉप टिच करणार आहे। तर हे बघा, इथे शिलाई मारली आहे चेन ठेवून आणि नंतर असं व्यवस्थितपणे पकडून या ठिकाणी टॉप टिच द्यायचं आहे। टॉप टिच दिलं की आपली चेन आहे ती परफेक्ट बनते आणि व्यवस्थित दिसते। तर हे बघा, अशा पद्धतीने। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ही व्यवस्थितपणे असं सरळ ठेवून घ्यायचं आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी जी चेन आहे तिथे रनर ॲड करून घ्यायचं आहे। तर रनर ॲड केल्यानंतर आपल्याला उलटी साईड करून घ्यायची आहे। जसंच मोबाईलवर दाखवलं त्याच्यानुसारच करा, म्हणजे आपली बॅगची जी फिनिशिंग आहे ते व्यवस्थितपणे दिसतं आणि बॅग बी छान दिसते। आणि बंद मी असं गुंडाळून मध्ये टाकून देत आहे आणि व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे। आपली ही चेनीची सरळ बाजू हे ते व्यवस्थितपणे व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनी शिलाई मारायची आहे। तर या दोन्ही साईडनी शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे बघा, मी व्यवस्थित करून घेतल्यानंतर चेन अशी पकडायची आहे आणि या ठिकाणी टिच करायचं आहे। इथे आपल्याला व्यवस्थितपणे ठेवायचं आणि शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर हे बघा, दोन्ही साईडने मी शिलाई मारलेली आहे आणि वेस्ट जे आहेत ते कट करून टाकत आहे। जे दोरे आहे, थोडीशी चेन आहे, ती व्यवस्थितपणे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तुम्ही जमलं तर तुम्ही इथे पायपिंग बी करू शकतात, दोन्ही साईडने स्टिच करून इथे पायपिंग बी करू शकतात, मी नाही केलं। तर त्याला मी तुम्हाला बॅगचं चांगलं म्हणजे न्यू फिनिशिंग दाखवते न्यू। तर हे बघा, आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे आणि सरळ केल्यानंतर तर हे बघा, किती सुंदर आपली ही बॅग तयार झालेली आहे आणि एक वेस्ट साडीचा तुकडा होता त्याच्यापासूनच ही बॅग बनवलेली आहे। जास्त काही बाहेरचं मटेरियल वापरलं नाही, फक्त चेन घेतलेली आहे आणि लेस तर घरामध्येच होती माझी, फक्त मी चेन आणलेलं आहे आणि सगळं मटेरियल घरातलंच, म्हणजे आपल्याला फक्त 5 रुपयाचाच वापर केलेला आहे आणि अतिशय सुंदर ही बॅग तयार झालेली आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। थँक्यू सो मच।